राधे राधे, हरे कृष्ण। आज भागवत कथा पारायण मार्केट, माझं नाव मोनिका सचिन बंधे। मार्केट यार्ड आयोजित भागवत कथा जो सप्ताह चालू आहे त्या सप्ताहासाठी आम्ही नियमित रोज उपस्थित राहतोय। आज या भागवत कथेचा चौथा दिवस असून खरंच भागवत कथा ऐकण्याचा अनुभव एक वेगळा आनंददायी आहे। खूप वर्षानंतर मंचरमध्ये भागवत कथेचं आयोजन केलं गेलं आणि ते ऐकण्यासाठी आमची सगळ्यांचीच आतुरता होती। महाराज सुद्धा इतके छान आहेत, कारण कथाकार उत्कृष्ट वक्ता असेल तर ऐकणाऱ्याला निश्चितच म्हणजे भावून गेल्यासारखं वाटतं, मग मन एकाग्र होतं। इतक्या सुंदर कथा ऐकायला मिळतात आणि आपली संस्कृती यातून ऐकायला मिळते, हे खूप अभिमानाचा क्षण आहे। इतकंच नव्हे तर पाहिलं तुम्ही तर आत्ता सध्या हिवाळा चालू आहे, पण तरी देखील पर्जन्य राजाने सुद्धा इथं हजेरी लावली। म्हणजे पर्जन्य राजाला सुद्धा भागवत कथा ऐकण्याचा मोह आवरता आला नाही। म्हणजे पर्जन्य राजाने सुद्धा वृष्टी करून आपल्या भागवत कथेला हजेरी लावली, त्याचा एक आशीर्वाद आपण आपल्या भागवत कथेला समजूयात। भागवत कथा खरंच खूप छान आयोजित केली जाते आणि इतकंच नव्हे तर भागवत कथा आपण पडद्यावर पाहतोय ते महाराज बोलतायत, पण त्यामागे राबणारे असंख्य हात आहेत। मार्केट कमिटी खरंच खूप उत्साहाने भाग घेत असते, कारण पडद्या पुढचे कलाकार आपल्याला दिसतात पण पडद्या मागचे कलाकार दिसत नाहीत। अतिशय उत्कृष्ट जेवणाचं नियोजन, म्हणजे सगळ्यांना महाप्रसाद घेता यावा, अगदी आवर्जून विनवण्या करून प्रत्येकाला प्रसाद दिला जातोय, हे फार महत्त्वाचं आहे। आणि जर इथं लोकांची संख्या पाहिली तर त्यावरूनच लक्षात येते की लोक सुद्धा अगदी भक्तिभावाने या भागवत प्रसाद बुडून गेलेले आहेत आणि अन्नप्रसाद सुद्धा अतिशय छान नियोजन करून सगळ्यांना दिलं जातंय। खरंच मार्केट कमिटीचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत। अतिशय सुश्राव्य असा भागवत कथा ऐकण्यासाठी मिळत आहे, तर खरंच खूप आनंददायी प्रसंग आहे। खरंच आज खऱ्या अर्थाने आपण पाहतो की आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते नामदार श्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या गौरव दिनानिमित्त हा कार्यक्रम ठेवलेला होता। तर खऱ्या अर्थाने आज जर पाहिलं तर आज 9:30 होऊन गेलेत तरी ही गर्दी दिसतीये आणि पर्जन्य राजाने हजेरी लावली, म्हणजे आदरणीय नामदार श्री वळसे पाटलांचा खऱ्या अर्थाने गौरवपूर्ती सोहळा संपन्न झाला। त्याबद्दल सगळ्यांचेच धन्यवाद। हरे कृष्ण।